नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. तब्बल महिनाभरापासून वळीव पावसाच्या आगमनासाठी आतुर असलेल्या बेळगाव शहरावर अखेर सोमवारी सायंकाळी 5 वाजता वळीव पावसाने हजेरी लावली. वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह जवळपास पाऊण तास झालेल्या पावसाने पाणीच पाणी केले. महिनाभरात सातत्याने 38 अंशापर्यंत गेलेल्या तापमानाने काहिली झालेल्या नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना या पावसाने थोडासा दिलासा मिळाला. पावसापूर्वी सुटलेल्या वाऱ्यामुळे शहरात काही ठिकाणी फांद्या तुटून पडल्या, मात्र मोठं नुकसान झालेलं नाही. मार्चच्या शेवटच्या दिवशी शहरात तसेच जिल्ह्यातील काही भागात पावसाने कमी जास्त हजेरी लावली. सोमवारी सकाळपासून तापमान 39 अंशावर गेले होते. काल रविवारी तालुक्यातील पश्चिम परिसरामध्ये पावसाने हजेरी लावल्यानं जिल्ह्यात इतरत्र पावसाची चिन्हे होती. त्यानंतर आज संध्याकाळी जोरदार वारा आणि ढगांच्या गडगडाटासह वळीव बरसला. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा शहरातील देशपांडे गल्ली व कडोलकर गल्लीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने पार पडला. पहाटे 5 वाजता श्रींची काकड आरती मंदिरात करण्यात आली. त्यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचे मंदिर भाविकांनी फुलून गेले होते. स्वामी भक्तांना श्रीफळ, खडीसाखर व महाप्रसाद देण्यात आले. सत्संग, महिला भजनी मंडळ, पुष्प वाहण्यात आले. त्यानंतर पाळणा कार्यक्रम संपन्न झाला. भजन, गीत व आरती होऊन स्वामींचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दिवसभरात हजारो स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन घेतले. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण म्हणून ओळखली जाणारी रमजान ईद शहरामध्ये सोमवारी उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने अंजुमन येथील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांनी श्रद्धा आणि भावनेने रोजे करून रमजान ईद साजरी केली. या निमित्ताने घरी खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली. दूध, सुकामेवा आणि शिरखुर्माचाही बेत आखण्यात आला होता. रोजा कालावधीमध्ये विविध सौंदर्य प्रसाधने, सुकामेवा, खजूर आदींची मागणी वाढली होती. त्यामुळे बाजारातही मुस्लिम बांधवांची रेलचेल पाहायला मिळाली. सोमवारी मुस्लिम बांधवांनी शुभेच्छा आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करून ईद मुबारक अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार आसिफ सेठ, माजी आमदार फिरोज सेठ व युवा नेते अमान सेठ यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. बेळगाव ओमनगर येथील श्री दत्त त्रिपुर सुंदरी मठ येथे श्री स्वामी समर्थांनी श्रीरंगय्या नायडू यांना स्वहस्ते दिलेल्या सिद्धहस्त कमल पादुकांचा प्रकट दिन सोहळा आज सोमवार दिनांक 31 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता श्री स्वामी समर्थांच्या नीलमणी, गणपती आणि सिद्धहस्त कमल पादुकांना 750 लिटर दुधाचा रुद्राभिषेक घालण्यात आला. या पादुकांचे दर्शन वर्षातून 4 वेळा भाविकांना होते. त्यामुळे आजच्या या सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानिमित्त आज दुपारी तसेच रात्री महाआरती आयोजित करण्यात आली होती. उद्या मंगळवार दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मंदिराचे पुजारी किरण स्वामी नायडू यांच्या हस्ते श्रींचे पूजन व स्वामी परिवारातर्फे महाआरती संपन्न होणार आहे. तसेच दुपारी 1 ते 4 या वेळेत महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन किरण स्वामी नायडू यांच्याकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेण्यात आली. यावेळी युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांना प्रशासनाने हद्दपारची नोटीस बजावली आहे. तरी या दडपशाहीच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने आवाज उठवावा, यासाठी आमचा निरोप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवा अशी विनंती करण्यात आली. यावेळी महिन्याभरापासून माझ्यासह कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे घालून करण्यात येणाऱ्या दडपशाहीच्या वृत्तपत्रातील बातम्या दाखवल्या. शिवाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आणि मराठी भाषेच्या तसेच सीमा प्रश्नासाठी आंदोलन करणाऱ्या युवकांच्या व खोटे गुन्हे घालून नाहक त्रास दिला जात असल्याचे निदर्शनास आणून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष प्रवीण रेडेकर आदी उपस्थित होते. कर्नाटकातील बಳ್ಳारी जिल्ह्यातील होसपेट येथून गोवा येथील अनमोड येथे कोळसा वाहतूक करणारा 16 चाकी KA35D2833 या क्रमांकाचा अवजड ट्रक अनमोड घाटातून जात होता. यावेळी गोवा हद्दीतील मोलेम नजीक ट्रकचा पुढील भागाचा टायर पंक्चर झाल्याने चालकाने ट्रकला जॅक लावण्याचा प्रयत्न करीत असताना ट्रक मागील टायर अचानक फुटून आगीचा भडका उडाला.
या दरम्यान ट्रकमधील संपूर्ण कोळशासह ट्रक आणि ट्रकचे सर्व 16 टायर जळून खाक झालेत. दरम्यान फोंडा येथून अग्निशामक दलाला बोलावण्यात आले, परंतु तोपर्यंत संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. या लागलेल्या आगीमुळे ट्रकचे अंदाजे 70 लाखाचे नुकसान झाले असल्याचे वर्तवण्यात येत आहे. या घटनेची नोंद मोलेम पोलीस स्थानकात झाली आहे. चिगुळे येथील शेतकरी अस्वलांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी गुढीपाडव्या दिवशी सकाळी 8 वाजता घडली. विलास हेमाजी चिखलकर वय वर्षे 55 असे अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्याला उपचारासाठी बेळगाव येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले, परंतु गंभीर जखमी असल्याने त्याला केएलई इस्पितळात हलवण्यात आले आहे. गेल्या 2 महिन्यातील ही दुसरी घटना असून कणकुंबी वनक्षेत्रात अस्वलांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. या भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेत शिवारात फिरणंही मुश्किल झालं आहे. अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विलास चिखलकरला माणगावच्या शेतकऱ्यांप्रमाणेच आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. गोव्यातील फोंडा येथून मुंबईला जाणाऱ्या आणि टाटा कंपनीच्या माल वाहतूक करणाऱ्या कंटेनर ट्रक क्रमांक MH43CK5870 मधील बेकायदेशीरित्या वाहतूक करण्यात येत असलेली दारू पोलिसांनी जप्त केली आहे. सदरची घटना शनिवार दिनांक 29 मार्च रोजी रात्री अनमोड घाट येथे घडली. या कंटेनरच्या मागील भागामध्ये बर्जर पेंट्सचे 81 बॉक्स आणि 374 ड्रम्स भरून ठेवण्यात आले होते. मात्र केबिनच्या वर कृत्रिम कंपार्टमेंट तयार करून त्यामध्ये बेकायदेशीरित्या 750 ml रॉयल ग्रीन व्हिस्कीच्या 20 दारूच्या पेट्या आणि 750 ml ऑक्सस्मिथ गोल्ड व्हिस्कीच्या 10 दारूच्या पेट्या अत्यंत सावधगिरीने त्या मुंबईतील भिवंडी येथे वाहतूक करण्यात येत होती. दरम्यान अधिकाऱ्यांनी वाहन आणि अवैध दारू जप्त करून आरोपी भवन बिन मुरारजी गांधी राहणार नवी मुंबई सेक्टर 7 याला अटक करून त्यास न्यायालयात हजर केले. पोलीस अधिक चौकशी करत आहेत. हिंदू संघटनाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी टार्गेट केल्याचा आरोप करत शनिवारी मध्यरात्री बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शहापूर पोलीस स्थानकासमोर धरणे आंदोलन केले. कार्यकर्त्यांबरोबर धरणे धरण्यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता. हिंदू संघटनांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर तडीपाराशी कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. पोलिसांच्या या कृतीविरोधात कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकासमोर धरणे आंदोलन केले. मध्यरात्री जोरदार घोषणाबाजी करत कृष्णा भट्ट यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकासमोर ठाण मांडले होते. पांगुळगल्ली येथील अश्वत्थामा मंदिरावर दगडफेकीची घटना घडली होती. दगडफेक करण्यावर कारवाई करावी या मागणीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मोठ्याने सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना तडीपार करण्याची कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई थांबली नाही तर संपूर्ण राज्यात आंदोलन छेडण्याचा इशारा कृष्ण भट्टे यांनी यावेळी दिला. यावेळी शहापूर परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मराठी भाषेसाठी लढणाऱ्या आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या शुभम शेळके यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि हक्कासाठी सातत्याने लढणाऱ्या शुभम शेळके यांना पाठिंबा देण्यासाठी सीमा भागातील प्रत्येक मराठी भाषिकाने एकत्र यावे. पुन्हा एकदा कर्नाटक पोलिसांनी शुभम शेळके यांना तडीपारची नोटीस दिली आहे. या विरोधात सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन युवा समितीने केले आहे. यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, खजिनदार शिवाजी मंडोळकर आदी उपस्थित होते. गुढीपाडवा व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्यातर्फे रविवारी शहरात पथसंचलन करण्यात आले. काकतीवेस, खडेबाजार, दरबार गल्ली यासह संवेदनशील भागामध्ये पोलिसांनी पथसंचलनाद्वारे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले. गुढीपाडवा व रमजान ईद लागोपाठ आल्याने पोलिसांनी महिनाभर विविध पोलीस ठाण्यांमध्ये शांतता समित्यांच्या बैठका घेऊन दोन्ही सण शांततेत आणि उत्साहात साजरे करण्याचे आवाहन केले होते. या पथसंचलनात राज्य राखीव दल व स्थानिक पोलिसांच्या तुकड्यांनी भाग घेतला होता. बेळगाव शहरातील काही भागाला पाणी पुरवठा करणारी गांधी चौक परिसरातील मुख्य पाईपलाईन फुटून गळती लागल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया गेल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
अचानक फुटलेल्या पाण्याच्या पाईपमुळे हजारो लिटर पाणी वाया जात परिसरात पाण्याचं तलाव निर्माण झालं होतं. बेळगाव येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थानमध्ये गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी ज्योतिबा देवाचा प्रकट दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी ज्योतिबाची विधिवत पूजा करण्यात येणार आहे. तसेच केदार ग्रंथाचे पठण करण्यात येणार असून 12 वाजता आरती करून तीर्थप्रसाद वाटप होणार आहे. त्यानंतर ज्योतिबा देवाचा जप करण्यात येणार आहे. यावेळी भाविकांनी मंदिरात उपस्थित राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे, असे दादा महाराज अष्टेकर भक्त मंडळातर्फे कळवण्यात आले आहे. बेळगाव येथील सिरॅमिक कामगार आणि शाहूनगर वसाहतीतील रहिवाशांच्या जमिनीसाठी गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. सिरॅमिक कर्मचाऱ्यांनी याबाबत न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने अन्य कोणत्याही जागेत हस्तक्षेप करू नये असा निर्वाळा देऊन सिरॅमिक कर्मचाऱ्यांनी आपल्या जागेचा उपभोग घ्यावा असा आदेश न्यायालयाने दिल्याने गेल्या काही दिवसांपासून सिरॅमिक कर्मचारी आपल्या जागेची साफसफाई करून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भूमिपूजन करण्यात येत असताना शाहूनगर वसाहतीतील नागरिकांनी अचानक सिरॅमिक कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला. यात संदीप पाटील वय 38, परशुराम पाटील वय 39 हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी बेळगाव बिम्समध्ये दाखल करण्यात आले, तर अन्य 15 जण किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी एका गटातील 8 जणांवर तर दुसऱ्या गटातील 2 गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून मुधोळ आगाराची बस राणे बेळगली रस्त्यावरील पलटी होऊन झालेल्या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असून जखमींना तातडीने बागलकोट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी माजी उपमुख्यमंत्री कारजोळ पोहोचून अपघाताची माहिती घेतली. चालकाच्या लापरवाहीमुळे अपघात झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. रजो निवृत्तीच्या काळात स्त्रीच्या आरोग्याची जबाबदारी कुटुंबाची असते, असे विचार सुप्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉक्टर मंजुषा गिजरे यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संजीवनी फाउंडेशनच्या वतीने आरोग्य जागृती मास पाळण्यात येत आहे. 8 मार्चपासून गर्भाशयाचे विकार, स्तनांचा कर्करोग या विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. यावेळी बेळगाव तालुक्यातील होनगा गावातील महिलांसाठी रजो निवृत्ती या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर होनगा ग्रामपंचायत अध्यक्षा जिजाबाई धुडू, दीपज्योती फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा ज्योती गवी आणि डॉक्टर मंजुषा गिजरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत जनसंपर्क प्रमुख पद्मा औशेकर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी होनगा गावातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मिताली कुकडोळकर यांनी मानले. श्री गणपती भक्त मंडळ कारभार गल्ली वडगाव बेळगाव श्री गणपती मंदिर आणि मारुती मंदिर येथे श्री गणेशाच्या मूर्तीची पुनःप्राण प्रतिष्ठापना काल रविवारी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली. यानिमित्त आज सोमवार दिनांक 31 मार्च रोजी वामनराव पै यांच्या अनुयायांतर्फे प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. उद्या मंगळवार दिनांक 1 एप्रिल रोजी किणिये येथील महिला भजनी मंडळ यांच्यातर्फे सायंकाळी 6 वाजता भजनाचा कार्यक्रम, बुधवार दिनांक 2 रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत आरोग्य शिबिर, रात्री 9 वाजता शिवराज्याभिषेक नाटक, गुरुवारी दिनांक 3 रोजी कारलगा येथील मंडळींकडून संत एकनाथ महाराज यांचे रात्री 10 वाजता सोंगी भारुड भजन, शुक्रवार दिनांक 4 रोजी अथणी येथील शाहीर प्रदीप सुतार यांच्या वतीने रात्री 7 ते 10 वाजता पोवाड्याचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. तसेच रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी गणहोम, सत्यनारायण पूजा व सायंकाळी महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे. याचा सर्व भक्त मंडळींनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री गणपती भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. गुढीपाडव्या दिनी उत्साहावर विरजण पडावे अशी घटना बागलकोट जिल्ह्यातील सीतीमणी येथे घडली. नदीमध्ये पोहायला गेलेल्या 3 मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. इलाळ येथील 3 मुले गुढीपाडव्या दिनी सीतीमणी गावानजीक असणाऱ्या कृष्णेच्या पात्रात पोहायला गेली होती. यावेळी त्यांचा बुडून मृत्यू झाला. मल्लाप्पा वय 16, परनगौडा वय 17 आणि सोमशेखर वय 15 अशी कृष्णा नदीच्या पात्रात बुडून मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत. कुटुंबियांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी एकच आक्रोश केला होता. अग्निशमन दलाला माहिती देण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीपात्रात शोध घेतला.
यावेळी तिघांपैकी सोमशेखरचा मृतदेह हाती आला होता. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत अग्निशमन दलाने दोघांच्या मृतदेहाचा शोध सुरूच ठेवला होता. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या जागेमध्ये बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने हुतात्मा भवन उभारणीचे भूमिपूजन करण्यात आले. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष RM चौगुले यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून हे स्मारक उभे राहावे अशी सीमावासीयांची इच्छा होती. 1995 साली तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने हिंडलगा येथे जागा खरेदी करण्यात आली होती. जवळपास 30 वर्षे प्रतीक्षेत असणाऱ्या हुतात्मा भवनच्या कामाला अखेर 2025 वर्षाचा पाडव्याचा मुहूर्त लागला. जणू सीमा भागातील लोकांचे एक स्वप्न पूर्ण होत असून या कार्यक्रमाला माजी आमदार मनोहर किणेकर, कार्याध्यक्ष RM चौगुले आणि सचिव MG पाटील, आजी माजी लोकप्रतिनिधी, देणगीदार, सर्व घटक समित्यांचे पदाधिकारी आणि सीमा भागातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करूनही पहिल्याच वळिवाने येडुरप्पा मार्गासह फोर्ट रोड रस्त्याची दुर्दशा झाली आहे. थोड्याशा पावसातही परिसरातील रस्ते पाण्याखाली बुडाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे. या रस्त्यावर पावसाचे पाणी तुंबल्याने जवळपास 100 मीटर अंतराचा रस्ता पाण्याखाली बुडाला. त्यामुळे दुचाकीस्वारांना पदपथाचा आधार घ्यावा लागला. रस्त्यावर पाणी तुंबल्याने वाहतूक बंद पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने वाहनधारकांना विरुद्ध दिशेने जावे लागले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.